राज्यात प्रामुख्याने धनगर समाज हा मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतो। अनादी काळापासून तो भटकंती करून मेंढ्या जगवण्याचे काम करत आहे। भटकंती करत असताना रानमाळावर अंधारात राहावे लागते। बदलत्या काळानुसार या पारंपरिक व्यवसायावर देखील परिणाम झाला आहे। सध्या स्थितीत मेंढपाळ कशा प्रकारे जीवन जगत आहे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। हलताव लातूरकडे जाता वाटेने आम्हाला खूप त्रास देतात लोक, चारू देत नाही ती मेंढरं पारद्याचं दिवसभर चालायचं, रातभर जागायचं, पारदी लोक त्रास देते ती आम्हाला। परत शेतकरी बी अशी कुठंतरी कडेला गेली त्यांच्या तरी हाणमार करतात। असे आमच्या गावात परिस्थिती नाही, तशी जगण्याची सोय नाही, त्याच्यामुळं आम्हाला जावंच लागते। डोंगर भाग असल्यामुळं आमच्या डोंगरातल्या गावासनी पाणी नाही, पाणी नसल्यामुळं आम्हाला ही धंदा केल्याशिवाय पर्यायच नाही। असे असल्यामुळं आम्हाला जावंच लागते। जात असताना काय आमची लेकरं शाळेला असते ती गावाकडं, आम्ही जात आहोत नवरा बायको दोघंच। असे शेतात काय नाही आमचं, असेच कोणाला तर द्यायचं, कोणत्या जनावराला घालायला करते ती बी पाऊस असला तर, पाऊस कमी असला तर नाही ती तिकडं काय राहतं। उन्हाळ्यात सक्रात्र झाली का आमच्यातलं पाणी संपून जातं। परत उन्हाळ्यात आम्हाला पाणी नाही प्यायला, जनावराला सुद्धा, त्यामुळं जनावरंसुद्धा इकडंच असते ती। माळावर अशीच मेन कपडं लावून मेंढराला बी लावताव, माणसाला लावताव। चिखला पाण्यात आम्हाला त्रास होतोच, त्यामुळं केल्याशिवाय पर्यायच नाही ना। सातारा येथील मानखटाव तालुक्यातून निघालेले मेंढपाळ घरी जाण्याच्या मार्गावर असून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावात मुक्कामी होते। पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो। शेतकरी कष्टातून शेती पिकवतो, तर मजूर मजुरी करून कुटुंब चालवतो। प्रत्येकाची जीवन जगण्याची एक रीत ठरलेली आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडावे लागते। याचेच उदाहरण द्यायचं ठरेल तर मेंढपाळ उन्हाळ्यात मेंढ्या चारण्यासाठी बाहेर पडतो। उन्हातान्हात मेंढ्या चारण्यासाठी या गावातून त्या गावात भटकंती करतो। पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला खूप संघर्षमय प्रवास करावा लागतो। एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते। उन्हाळ्यातही ऊन सहन करावे लागते, तर पावसाळ्यात पाऊस अंगावर झेलावा लागतो। विविध प्रकारचे सण आनंदाने साजरा करता येत नाही। राहण्यासाठी घर नाही की दार नाही, अशा परिस्थितीत जीवन जगताना मानवी जीवनाचाही विसर पडतो। मेंढपाळाच्या या दशेवरून मेंढपाळाची सरकारने दखल घेतली पाहिजे असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।